घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये इथे ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणत असते की तुम्हाला पैसेच हवे होते तर मला बोलायचं. इथे ऋषिकेश म्हणतो आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही ते केलं असतं, आम्ही घेतले असते नानांकडून. इथे तू हे सगळं बदललं, नानांचं मृत्यूपत्र तू बदललं आणि आमच्या नावावर फक्त देवघर केलं. हे सगळं तुझी कारस्थानं आहे ऐश्वर्या, आणि हे आम्हाला सगळं माहिती. अगं अशी काय तू किती खोटारडेपणाने वागशील, अशी का वागत आहे तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते हे मी केलं, हे मी नाही केलं, हे तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात. हे नानांचं मृत्यूपत्र मी बदललेलं नाही. पैशासाठी तुम्ही हे सगळं दोघं जण करत आहात का? ऋषिकेश म्हणतो आम्हाला पैसे नको आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो सारंग बघ तुझी बायको काय बोलत आहे. पण यावेळेस सारंग म्हणतो की मला तुझा अभिमान होता दादा, पण आता नाही, आता मी ऐश्वर्याच्या पाठीशी आहे. तेव्हा इथे ऋषिकेशला पण असं वाटतं की खरंच सारंगसुद्धा ऐश्वर्याच्या खोटेपणाला भुलला आहे आणि तिच्या पाठीशी गेला आहे. तेव्हा ऋषिकेश सत्याची बाजू पटवून देत असतो की हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे आणि आपलं घर तोडायला ऐश्वर्या कारणीभूत आहे आणि तुम्ही काय ऐश्वर्यावर विश्वास ठेवत आहे. पण सारंग ऐश्वर्याच्या पाठीशी उभा राहतो आणि तिच्या बाजूने जाऊन उभा राहतो. तेव्हा सारंग म्हणतो की आता मात्र मी ऐकून घेणार नाही. तुम्ही किती खोटं बोलणार, किती आरोप करणार ऐश्वर्यावर. ऐश्वर्या जे सांगत आहे ते खरं आहे. तेव्हा इथे जानकीला ऋषिकेशला धक्काच बसतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय बोलत आहे तू? तेव्हा आई इथे आणि आईंला काहीच कळत नाही. तेव्हा ऐश्वर्या मात्र जानकीच्या तोंडावर तिच्या आरोप करत असते की नानांचं मृत्यूपत्र मी बदललेलं नाही. नानांनी हे जेव्हा जानकीला कळलं, हेच जानकीच्या नावावर जानकीला काहीच मिळालं नाही, इस्टेक मिळाली नाही, तेव्हा हे जानकीने नानांना ढकललं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हात जोडून म्हणते की आम्हाला सोड बाई आता. तेव्हा इथे काहीच कळत नाही आणि मग इकडे सुमित्रा म्हणत असते की बस करा, माझ्या डोक्याला आता ताप व्हायला लागला आहे. का तुम्ही हे सगळं भांडत आहात दोघीजणी? काय चाललं आहे तुमचं? आणि मग इकडे सुमित्राची आई येते. तेव्हा म्हणते की हे सगळं काय चाललं आहे घरामध्ये? या जानकीचा किती मोठा आवाज आहे, कळत नाही का नाना आजारी आहे? आणि हे सगळं काय कशासाठी तू करत आहे जानकी? हे जानकीचं घरामध्ये काय वातावरण आहे? किती घरामध्ये ओरडत आहात तुम्ही सगळे? काय झालं आहे तुम्हाला? आणि जानकी तू हे सगळं कटकारस्थान करून इतकं जोरजोरात का ओरडत आहे घरामध्ये? या घरामध्ये सुख शांती अजिबातच राहिलेली नाही, असं आई जानकीवर आरोप करत असतात. तेव्हा जानकी म्हणते अहो काय बोलत आहात तुम्ही आजी? मी काय केलं? तेव्हा मी नानांना अजिबात काही ढकललं नाही. पण इथे जानकीवर आरोप सगळेजण करत असतात. तेव्हा जानकी म्हणते की आता नानांची तब्येत बरी नाही आहे, नानांना आराम करू द्या. खरं काय खोटं काय हे नाना जेव्हा बरं होतील ना तेव्हाच आपण खरं खोटं करूया, असं जानकी सगळ्यांना सांगत असते. ऐश्वर्या म्हणते का तुम्हाला भीती वाटत आहे का? तुम्ही घाबरत आहात का? तेव्हा इथे जानकी म्हणते मला का भीती वाटेल? मी काय जर काही केलंच नाही तर मला भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि मग इथे जानकी ऐश्वर्याला म्हणत असते. पण इथे सुमित्रा म्हणते की आता मात्र खूपच झालं जानकी तुझं, आणि नानांनाच आपण आता सोक्षमोक्ष लावूया, नानांनाच विचारूया. तेव्हा मग इथे नानांना सगळेजण विचारायला लागतात की नानांना कुणी पाडलं? तेव्हा इथे जानकी म्हणते नाना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे, तुम्ही जे आहे ते स्पष्टपणे खरं सांगा, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला जिन्यावरून मी ढकललं का ऐश्वर्याने ढकललं हे तुम्ही खरं खरं सांगा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की आता मात्र नाना खरं खरं सांगतील. आणि मग ऐश्वर्यासुद्धा म्हणते नाना तुम्हाला कुणी ढकललं हे आज खरं खरं सांगा, तुम्हाला जानकी वहिनीने ढकललं का मी ढकललं? आणि मग ऐश्वर्या नानांकडे बघत असते. ऐश्वर्या ही नानाला विचारत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता मात्र खरं खोटं कळणारच आहे. आणि मग इथे जानकी म्हणत असते बघितलं ना आणि मग इथे जानकी म्हणत असते की नानांनी तुझ्याकडे बोट केलेलं आहे आणि तू नानांना ढकललेलं आहे, हे जानकी सांगत असते. तेव्हा जानकीच्या बोलण्यावर मग जानकी ऐश्वर्या म्हणते बघितलं ना काय झालं, नानांनी तुझं नाव घेतलेलं आहे आणि तू नानांना ढकललं, हे मात्र खरं आहे. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणत असते. पण ऐश्वर्या म्हणते असं कसं, मी नाही ढकललं नानांना. आता बघा अजून तर खरं खोटं व्हायचं राहिलेलं आहे, असं ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो आता मात्र ऐश्वर्या बास कर तुझं. आणि सगळ्यांनाच आश्चर्य होतं. आणि जेव्हा ऐश्वर्यावर हे करतात आरोप करत असतात तेव्हा इथे मग सुमित्राला सुद्धा काहीच कळत नसतं. सुमित्रा म्हणते आता मात्र तुम्ही
तुम्ही आजारी असताना तुम्हाला आम्ही सगळे इथे घेऊन आलो आणि हे सगळं घरामध्ये खूप भांडण तुम्ही पडल्यापासून घरामध्ये वादविवाद चालू झाले. एकही आपल्या घराला घर पण राहिलं नाही. आता मात्र तुम्हाला याचा सोक्षमोक्ष लावावा लागेल. खरं काय आणि खोटं काय हे मला अजिबात कळवू नाही राहिलं. मी एकदम दुविधामध्ये पडले आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. त्याचं तुम्ही खरं-खरं उत्तर द्या. तेव्हा इथे जानकी शांतपणे उभी असते. तिलाही काही कळत नाही. पण इथे सुमित्रा इथे नानांना विचारत असते की नाना, इथे तुम्ही मात्र आज याचा सोक्षमोक्ष लावा. तुम्हाला कोणी ढकललं? ऐश्वर्याने ढकललं की जानकीने ढकललं? यामध्ये आणि मग इथे सुमित्रा म्हणत असते की आपली मुले एकमेका आपसात भांडत आहे आणि भांडणं सुरू झाली आहे. जेव्हापासून तुम्ही पडला आणि तुमची अशी परिस्थिती झाली, जर तुम्हाला कोणी पाडलं असेल किंवा आम्ही त्यावेळेस तिथे नव्हतो, तेव्हा फक्त जानकी आणि ऐश्वर्याच तिथं होतात आणि त्या दोघींपैकी एकाने जरी तुम्हाला कोणी ढकललं असेल तर तुम्ही खरं सांगा, कारण की त्यावेळेस आम्ही नव्हतो की तुम्ही तुमच्या जिन्यावरून आपोआपच पडलात. हे तुम्हाला जे जे आठवत असेल ना ते तुम्ही आज आम्हाला सांगा आणि त्यानंतर मी तुम्हाला एकही प्रश्न विचारणार नाही, असं सुमित्रा म्हणते. आणि मग इथे ऐश्वर्याने मात्र नानांना धमकी दिलेली असते की तुम्ही जर असं माझ्याकडे बोट केलं तर मी ओवीचा जीव घेईल आणि जानकी आणि ऋषिकेशच्या जीवाला सुद्धा धोका आहे. उद्या तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकललं तर तुम्ही जानकीचं नाव घ्यायचं आहे, असं इथे ऐश्वर्याने नानांना धमकी दिलेली असते. नाहीतर तुमची सुद्धा तीच अवस्था करेल. आणि मग पार्वती आजींशेजारी ओवीचा देखील फोटो लागेल. मग बसा पाहत तुम्ही. आणि मग इथे तुम्हाला सुद्धा सोडणार नाही, असं ऐश्वर्याने नानांना धमकी दिलेली असते. हे बोट जर तुमचं अडखळत माझ्यावर येऊन थांबलं तर तुमची काही खेर नाही. आणि मग हेच बोट जर माझ्यावर थांबलं, तिकडे मी त्याला सांगून रिव्हॉल्वरचं बोट ओढायला सांगेल आणि मग तुम्हाला माहितीच आहे काय होईल. ओवीचा जीव जाईल आणि ओवी या जगात राहणार नाही. आणि मग पार्वती आजी आणि ओवी यांचे दोन्हीही फोटो तुम्ही संगच लावा आणि बसा अश्रू गाळत. बघा मग तुम्हाला काय करायचं आहे, कुणाचं नाव घ्यायचं आहे. मग इकडे नानांना धमकी दिलेली असते. पण ऐश्वर्याला नाना खूप घाबरलेले असतात. इथे जानकी म्हणते की नाना, तुम्हाला काहीही घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही जे काही आहे ना ते खरं सांगा. आज सगळेजण इथे जमलेले आहे आणि तुम्हाला इथे कोणीही काही करू शकणार नाही. तुमच्या मनामध्ये तुम्हाला जे आठवत आहे ते तुम्ही स्पष्टपणे आज बोला. जिन्यावरून तुम्हाला कुणी ढकललं? आपण आपल्या खोलीमध्ये, माझ्या खोलीमध्ये एकमेकांबरोबर बोलत होतो. त्यानंतर तुम्ही बाहेर आलात. मग इथे ऋषिकेशसुद्धा तेच म्हणतो की नाना, तुम्हाला कोणी ढकललं? आज तुम्ही खरं सांगा. तेव्हा जानकीही म्हणते की खरंच आज मात्र याचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा शर्वरी पण म्हणते नाना, तुम्हाला कोणी ढकललं ते आज खरंच सांगा. सारंग पण म्हणतो की आज नाना सांगा तुम्ही. आणि मग इथे सुमित्राही तेच म्हणत असते की नाना, तुम्ही आज खरं काय आहे ते सांगा. सगळेजण नानांना विचारतात, आज तुम्ही बोट करून दाखवा की तुम्हाला कुणी ढकललं आहे. तेव्हा नाना म्हणतात की मला ढकललंय. पण इथे मात्र नाना जेव्हा बोट करतात तेव्हा नानांचं बोट अगोदर इथे ऐश्वर्यावर येऊन थांबतं. तेव्हा सगळेजण चकितच होतात की मग जानकी म्हणते की बघा, कोण गुन्हेगार आहे ते पकडलं गेलं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते थांबा थोडा वेळ, अजून आपण नानांना विचारूया. तेव्हा ऐश्वर्या नानांना डोळे मोठे करून विचारत असते की नाना, तुम्हाला आठवतंय ना? मग नानांना ती रात्रीच्या बोलण्याची आठवण करून देते आणि नाना पुन्हा घाबरतात. मग नाना त्यांचं बोट पुन्हा इथे जानकीकडे करतात, कारण की त्यांना माहिती असते की ऐश्वर्यामुळे यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात की जानकीने नानांना ढकललं. बापरे! मग इथे सारंग पण म्हणतो की वहिनीने नानांना ढकललं. आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते, बघितलं ना, मी आत्तापर्यंत सत्य सांगण्याचा तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करत होते. जानकी वहिनीने नानांना ढकललेलं आहे जिन्यावरून आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी तेच सांगत होते, या जानकी आपल्या सगळी संपत्ती तिला पाहिजे होती, म्हणून हे सगळं तिने नानांना जवळ करून हे सगळं कारस्थान केलेलं आहे. आणि नाना हेच सांगण्यासाठी खाली आईंच्या खोलीत जात होते. पण तितक्यात इथे जानकी वहिनींना ते सहन झालं नाही आणि म्हणून जानकी वहिनीने जिन्यावरून नानांना ढकलून दिलं. पण इथे जानकी म्हणते नानांचा काहीतरी गैरसमज होत आहे. नाना, इथे मी नाही ढकललं असं म्हणते. तेव्हा परत इथे जानकी खाली बसते. नाना,
तुम्ही मला सांगा की मी ढकललं आहे की तुम्हाला जिन्यावरून, तुम्ही खरं खरं बोला, असं ती जानकी म्हणत असते. पण नानांना काहीच पर्याय नसतो, कारण की त्यांच्या सगळ्यांच्या जीवाला धोका असतो ऐश्वर्याकडून. तेव्हा इथे मात्र जानकी रडून रडून सगळ्यांना नानांना विचारत असते आणि नाना पण ते ऐकत असतात. नानांचे अश्रू अनावर होतात. नानांना जानकीचं बोलणं ऐकून अश्रू येत असतात. तेव्हा इथे जानकी म्हणते की खरंच नानांच्या डोळ्यामध्ये बघा, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये बघून तर सगळ्यांना कळतच असेल ना की इथे मग सगळेजण जानकीवर आरोप करतात, पण नाना मात्र शांतच बसलेले असतात. नानांना खूप वाईट वाटत असतं. ऐश्वर्या जानकीचा हात धरून ओढते आणि म्हणते की बस करा आता तरी, किती ते आजारी आहे, त्यांना किती तुम्ही दम देणार, किती त्यांना विचारणार. आणि मग इथे नाना म्हणतात की जानकी मला माफ कर, मला नाविलाजाने तुझं नाव घ्यावं लागलं, कारण की आज जर मी तुझं नाव घेतलं नसतं तर ऐश्वर्याने ओवीला मारलं असतं आणि तुमच्याही जीवाला धोका होता, म्हणून आज मला खरंच तुझं नाव घ्यावं लागलं. आणि हे सगळं तू केलेलं नसताना देखील हा आरोप तुझ्यावर लागला आहे, हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे मला माहिती आहे. आणि मग ऐश्वर्या ओरडायचं नाटक करते आणि जानकीवर नाही नाही ते आरोप करते. तेव्हा म्हणते की जानकी वहिनी या घरामध्ये आल्यापासून त्यांची या घरावर वाईट नजर आहे आणि हे सगळं जानकी वहिनींनी केलं आणि माझ्यावर आरोप लावत होतात. आणि बघा ना, आपल्या नानांची अवस्थासुद्धा या जानकीमुळे झालेली आहे. नाना आज कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे सगळं जानकीमुळे होत आहे. आणि बघितलं ना, आपल्या घरामध्ये सगळ्यांना सेपरेट करण्याचं कामसुद्धा जानकीने केले आहे. आज जो कोणी एकत्र नाही आहे, मनामध्ये वाद चालू आहे, हे सगळं जानकीमुळे चालू आहे. आणि हे सगळं जानकीने पैशासाठी, इस्टेटीसाठी केलेलं आहे बघा. आणि किती माझ्यावर सगळे आरोप करत होतात, पण हे सगळं काय झालं बघा ना आई. आणि आई तुम्हाला कळतं आहे ना, हे सगळं जानकीने केलं आहे. नानांनी सुद्धा जानकीकडे बोट दाखवलं आणि मग खूपच आडाओरडा करत इथे ऐश्वर्या रडत गाळगत जानकीवरचा आरोप सिद्ध करते आणि जानकीला खोटं ठरवते आणि तिला खरं ठरवते. खोटं बोलून सुद्धा जानकीला इथे खोटं पाडते आणि इथे जानकी रडत असते की म्हणते हे सगळं मी केलेलं नाही आहे, तुम्हाला का सगळ्यांना माझ्यावर विश्वास नाही. मग आईला जानकी विचारली जाते की आई, तुम्हाला वाटतंय की मी नानांना ढकलेल म्हणून, तुम्ही नानांच्या डोळ्यात बघा ना, नानांच्या डोळ्यात अश्रू आहे, हे सगळं मी केलेलं नाही, तुम्हाला विश्वास आहे ना. तेव्हा इथे जानकी शर्वरीका येते, म्हणते वैंस, तुमचं आणि नानांचं बॉन्डिंग चांगलं आहे, तुम्ही नानांना समजू शकतात. बघा ना, नानांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि ते काय, त्यांचे डोळे काय सांगत आहे बघा ना तुम्ही सुद्धा. आणि मग इथे शर्वरीसुद्धा म्हणते की बस कर वहिनी, किती खोटं बोलशील तू, आणि किती ते खोटं बोलण्याला सुद्धा सीमा असते. प्रत्येक वेळेस मी तुझ्या बाजूने उभी राहिले, आईसंगे भांडले, नानांसंगे भांडले, सारंगला सुद्धा बाजूला टाकलं आणि तुझ्या बाजूने उभी राहिले. प्रत्येक वेळेस मी तुझा विचार केला, कारण की तू एक चांगली आहेस. या घरामध्ये तू आली आणि आम्हाला वाटलं की सगळ्यांना आपलंसं केलं, म्हणून आम्ही तुला पाठीमागे घालत आलो आणि प्रत्येक चूक तुझी माफ करत आलो. आणि पण तू एवढी मोठी चूक केली आणि आता म्हणते की मी नानांना सांगू की हे सगळं, परत नानांना सांगू की हे सगळं तू केलेच नाही म्हणून, असं नानांना बोलायला लावू का. तेव्हा शर्वरीसुद्धा इथे जानकीवर आरोप करते, म्हणते बस कर वहिनी, आता मला बोलण्याची बोलावंसुद्धा तुझ्याबरोबर वाटत नाही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो शरू बास कर, पण ऋषिकेशचा जानकीवर पूर्ण विश्वास असतो. तेव्हा इथे आई म्हणतात की सगळेजण शांत बसा, ऋषिकेश तू सुद्धा शांत बस. तेव्हा ऋषिकेशला आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की आता मात्र जानकीने नानांना ढकललं आहे, हे नानांनी सांगितलेलं आहे आणि जानकीचा आरोप आता सिद्ध झालेला आहे आणि या घरामध्ये जानकीने आता राहायचं नाही. नानांच्या जीवाला धोका पोचवणारी हीच आहे. आणि आता पुढील भागामध्ये इथे ऋषिकेश म्हणतो माझ्या बायकोवर जर विश्वास नाही तर मी कशाला राहू. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की तुम्ही जा आता. आणि मग इथे ऋषिकेश म्हणतो की घरातल्यांना जानकीवर अजिबात विश्वास नाही आहे, तर या घरामध्ये जर विश्वासच नसेल तर या घरामध्ये राहून तरी काय फायदा आहे. मग ऋषिकेश जानकीला घेऊन घरातून बाहेर निघतो आणि इथे जानकी घरातून बाहेर पाऊल टाकत असते आणि जानकी आता घर सोडून जाणार आणि ऋषिकेशसुद्धा आता घर सोडून निघालेले आहे. आणि इथे आईंनी दोघांनाही घराबाहेर काढलेलं आहे. आता पुढील भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश पुन्हा परत एकत्र येतील का,